नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. डोनाल्ड ट्रम्प भारताला धमकी दिली असं कसं म्हणू शकतात आणि भारताबद्दल बोलणारे डोनाल्ड ट्रम्प हे कोण आहेत? डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांची जादूची कांडी फिरवून जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये मारले गेलेले 26 जीव परत आणू शकतात का, असा सवाल आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. इंदिरा गांधींनी निक्सन आणि हेन्नी यांना सांगितलं होतं की कृपया माझ्या भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका, मी जे करायचं आहे ते करेन. डोनाल्ड ट्रम्प कोण आहेत जे आपल्याला धमकावतोय? शरद पवार यांनी असं म्हटलं होतं की जम्मू काश्मीर पहलगाम दहशतवादी हल्ला अंतर्गत मुद्दा आहे आणि आमच्यात बोलणारा अमेरिका कोण आहे? जम्मू आणि काश्मीरमध्ये ऑपरेशन सिंदूर दरम्यान शहीद झालेल्या मोहम्मद इम्तियाजला स्वागत करण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार किंवा भाजपाचा कोणताही मंत्री आला नाही. यावर आव्हाड म्हणाले की बिहारमध्ये निवडणुका आहेत आणि नितीश कुमार शहीद सैनिकांचा सन्मान करण्यासाठी किंवा त्यांचं स्वागत करण्यासाठी कुठे जातील? असं आहे की ते काय बोलले तर मला माहित नाही ते भारताशी, पण ते जर जाहीररित्या हे सांगणार असं की भारताला धमकावलं तर हा प्रत्येक भारतीयाचा अपमान करतो. आम्ही घाबरणाऱ्यातली जमातच नाही, आम्ही घाबरणाऱ्यातली जमातच नाही. कोण आहे डोनाल्ड ट्रम्प? आणि तो आमची दिशा ठरवणार का? आमची परराष्ट्र नीती काय असेल, आमची मुत्सद्देगिरी काय असेल, हे डोनाल्ड ट्रम्प ठरवणार. कोण डोनाल्ड ट्रम्प? काय त्याचा संबंध भारतीय राजकारणाशी? मला वाटतं ही ठोस भूमिका आपल्याला घ्यावी लागेल, अन्यथा आपण एक गुलाम राष्ट्र म्हणून जगायला सुरुवात करू, जी गुलामी कधीच भारताने मान्य केली नाही, ना नेहरूंनी मान्य केली. 71च्या युद्धात प्रचंड घाबरवलं भारताला निक्सननी आणि किसिंजरनी. निक्सन हे तेव्हा राष्ट्राध्यक्ष होते, नाही ऐकलं इंदिराजींनी. त्यांनी सांगितलं तुम्ही तुमचं काम बघा, आणि ते जाहीररित्या सांगितलं. असं नाही की बंद कमऱ्यात सांगितलं, जाहीर प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं माइंड युअर ओन बिझनेस. आणि तिला जे करायचं ते केलं. तिने पाकिस्तानचे 2 तुकडे करून बांगलादेश हातात देऊन टाकलं. एक स्वतंत्र राष्ट्र जगाच्या पाठीवर निर्माण झालं. त्या कमी कोणीही ज्याला भारतीय मातीबद्दल अभिमान आहे, स्वाभिमान आहे, तो प्रत्येक जण सांगेल की कोण डोनाल्ड ट्रम्प? मी तर पहिले 5 दिवसा अगोदरच बोललेलो, कोण डोनाल्ड ट्रम्प? त्यांचा प्रश्न आहे. पण भारतीय जनतेच्या मनात ही रोखरोख असणार ना की डोनाल्ड ट्रम्प ठरवणार का आमचं 26 जीव परत आणून देणार आहे? की जादू केली डोनाल्ड ट्रम्पने 26 जीव परत आले, असं होणार आहे? ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ठाणे महानगरपालिका आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती ठाणे शहर यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्सव रविवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ठाणे स्थानक परिसरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला समितीचे अध्यक्ष भास्कर वाघमारे, ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे आणि दिनेश तायडे, वाहतूक पोलीस विभागाचे सहाय्यक आयुक्त भोसले, ठाणे शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर मासुंदा तलाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला ठाणे महानगरपालिकेचे
माजी स्थायी समिती सभापती भैयासाहेब इंदिसे, समितीचे सरचिटणीस संजय भालेराव, समिती सदस्य प्रमोद इंगळे, सहाय्यक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर मासुंदा तलाव येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर तसेच टेंबी नाका येथील धर्मवीर आनंदिके यांच्या अर्धपुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर कोर्ट नाका येथे या मिरवणुकीची सांगता झाली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला समितीचे प्रमुख मार्गदर्शक आणि रिपाई एकतावादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे, महापालिकेचे आयुक्त शंकर पाटोळे, दिनेश तायडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. हे आमच्या जलशाचे संगीत संयोजक आणि आता एक चित्रपट येतो आहे. हा मतदानाचा अधिकार हा बहिणी इथे बसलेला आहे, त्यांना मला सांगायचं आहे. 3 दिवस बाबासाहेब संसदेमध्ये लढत होते. कॉन्स्टिट्यूशनल डिबेट नावाचं पुस्तक आलेलं वाचा. माईसाहेब जिवंत होते, नाना माईसाहेब जिवंत होते आणि मी फर्स्ट इयरला होतो आंबेडकर कॉलेजमध्ये. आणि मला खूप असं वाटत होतं आतून की बाबासाहेब जिवंत असताना त्यांच्यासोबत कोण. सचल तुम्ही मीडियावाले एक ताली चलिए, एक ताली चलिए, बहुत अच्छे बजा. तुम्ही मीडियावाले पेपर वाले सांगा तुमच्या पेनात शाही, ही पेनात शाही, ही पेनात शाही कुठून आली सांगा. मुंबईत स्वतःचं घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. मात्र वाढत्या घरांच्या किमतींमुळे हे स्वप्न अनेकांच्या आवाक्याबाहेर गेलं आहे. याच पार्श्वभूमीवरती सर्वसामान्यांचं हे स्वप्न साकार करण्यासाठी म्हाडा पुन्हा एकदा लॉटरी घेऊन सज्ज झाली आहे. 2014मध्ये मुंबई मंडळासाठी लॉटरी जाहीर झाल्यानंतर आता जुलै महिन्यात म्हाडाच्या कोकण मंडळाकडून सुमारे 4000 घरांची लॉटरी जाहीर होणार आहे. यामध्ये ठाणे, कल्याण यांसारख्या शहरांचा समावेश आहे. त्यामुळे इच्छुक नागरिकांचे घरांचे स्वप्न आता पूर्ण होण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यात 4000 घरांची लॉटरी जाहीर होणार आहे. या चितळसर येथे हाऊसिंग स्टॉकमधून उभारलेल्या 1173 घरांचा समावेश आहे. तर कल्याणमध्येही म्हाडा 2500 घरांची लॉटरी काढणार आहे. त्यामुळे म्हाडाची सर्वाधिक घरे ठाणे आणि कल्याणमध्ये असणार आहेत. या व्यतिरिक्त पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि कोकण मंडळामध्येही घरांची बांधकामं सुरू असून लवकरच संबंधित लॉटरीही जाहीर होणार आहे. 2025मध्ये म्हाडाकडून मुंबई मंडळामध्ये 5000 घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे. ही लॉटरी दिवाळीपूर्वी जाहीर होण्याची शक्यता आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात म्हाडाने राज्यामध्ये 19,496 घरांच्या बांधकामाचे उद्दिष्ट ठेवले असून त्यापैकी मुंबईत 5199 घरं बांधण्यात येणार आहेत. कळवा प्रभाग समिती अंतर्गत साईनाथ नगर येथे नाल्याची सफाई करण्यात आली. त्यानंतर मागील 10 दिवसांपासून या नाल्यातील गाळाचा भला मोठा ढीग तसाच नाल्याच्या बाजूला रस्त्यावरती पडून आहे. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने घाणेरडे पाणी पसरून परिसरात दुर्गंधी पसरली असून वाहनांच्या वर्दळीमुळे गाळ इतरत्र पसरत आहे. त्याचा त्रास नागरिकांना होत असून हा गाळ तातडीने उचलावा अशी मागणी नागरिक करत आहेत. नाल्यातील गाळ्यामध्ये अनेक घातक रसायने आणि जंतू असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. नाल्यातील निघालेल्या गाळावर जंतुनाशक व दुर्गंधी नाशकाचे फवारणी करणं बंधनकारक असताना देखील अशी कुठल्याही प्रकारची फवारणी करण्यात आलेली नव्हती.
तसेच नियमानुसार नाल्यातून काढलेला गाळा 48 तास ठेवून त्यानंतर तातडीने सक्षम अधिकाऱ्यांनी निर्देशित केलेल्या जागेवरती विल्हेवाट न लावल्यास अशा चुकीच्या असमाधानकारक कामासाठी दंडात्मक कारवाईची तरतूद असताना देखील संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत ठेकेदारास पाठीशी घालत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी केला आहे। त्यामुळे इथून पुढे प्रशासनाच्या माध्यमातून ठाणे शहरात नालेसफाई दरम्यान जर चुकीचं काम करत हातसफाई करण्याचा प्रयत्न झाला तर काँग्रेसच्या माध्यमातून आंदोलनात्मक भूमिका घेतली जाईल असा इशारा काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी दिला आहे। यावेळी प्रवक्ते राहुल पिंगळे यांच्यासह ब्लॉक अध्यक्ष राजू शेट्टी, सेवा दलाचे अध्यक्ष रवींद्र कोळी, मुंब्रा ब्लॉक अध्यक्ष निलेश पाटील, कळवा ब्लॉक कार्याध्यक्ष नुरशीद शेख, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते। ऑफिस उत्तर देणार, याचं उत्तर असं नाही हो। तुम्ही बघा असं चाल ढकल करू नका, त्यांच्यावर आहे यांच्यावर आहे मॅडम, मला ठोस उत्तर पाहिजे की याची उत्तरं कोण देणार। आणि तुम्ही काय सांगितलं की अंबाजी मयुरी देणार, आम्ही जवळजवळ 4 तास झाले या ठिकाणी होत, 4 तास। आता आम्ही येऊन बोललो ना सर तुम्हाला की पण तुम्ही उत्तर कुठे, मी काय म्हणतो 48 तासापेक्षा जास्त वेळा का ठेवला याचं उत्तर द्या मग मला, तुम्ही आलात तर। काम चालू होतं सर। काय काम चालू होतं? फ्लोटिंगचं काम चालू आहे, वरच्या नाल्याचं काम चालू, सगळं म्हणजे असे किती डोंगर उभे करणार तुम्ही आणि उचलणार? मग डोंगर उभे प्रश्न आहे सर, ते उचलून घेणार आहे, आता काम चालू आहे तिथे। किती त्याच्यावर अपघात झाल्यावरती ते हात लावून एखादा मुलगा वरती झाला नाही, तुम्ही यातल्या अटी शर्ती तुम्ही बनवल्यात की नाही हो टेंडर मधल्या, की 48 तासामध्ये उचलायच्या, मग तुम्ही ठेकेदाराची बाजू घेऊन आम्हाला सांगताय का हो? बाजू नाही घेते, पण मी तुम्हाला 10 दिवस आहे ना हो, 10 दिवस मॅडम, 1 दिवस एक्स्ट्रा आपण समजू शकतो। कारवाई करा ना, ठेकेदार कारवाई करायला। रवी थांब जरा, 10 दिवसापेक्षा जास्त वेळ झालेला आहे, असं नाही तुम्ही त्याच्या बाजूने, त्यांनी का तिथे फवारणी केली नाही? अरे नागरिक म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो, तुमच्याकडे अपेक्षेने की तुम्ही काय कराल, तुम्ही सगळं त्याचंच आम्हाला सांगताय, तुम्ही आमच्यासाठी काय करणार ते सांगा। आता ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्याच्यावर तुम्ही काय करणार? अंबाजी मयुरी मॅडमनं तुम्ही काय सांगणार, त्याच्या आमची काय उत्तरं देणार? आता तुम्ही मला सांगताय 4 तासापासून मयुरी मॅडम येत आहेत, त्या दौऱ्यावर आहेत। आता एवढा क्रिटिकल प्रश्न तयार झाला, 100 लोक या ठिकाणी जमा झाले, त्या लोकांसाठी ते येऊ शकत नाही, याची उत्तरं देऊ शकत नाही। ह्या अंबाजी मयुरी मॅडमकडे 5 प्रभाग समिती आहेत आणि या अंबाजी मयुरी मॅडमकडे मी 10 दिवसापूर्वी गेलेलो आणि हे प्रश्न त्यांना सगळे विचारलेले होते, त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली त्याला आम्हाला माहिती नाही म्हणे, जा तिथे महापालिकेमध्ये आणि जाऊन तुम्ही वरिष्ठांना विचारा। आणि अशाच पद्धतीची परिस्थिती यांच्या कळवा प्रभाग समितीमध्ये, आणि या मॅडमकडे 5 प्रभाग समित्यांचा चार्ज आहे, तर याची ठोस उत्तर यांनी दिली पाहिजे। 10 दिवस कचरा इथे का पडू नये, याच्यावरती औषधांची फवारणी का केली जात नाही, किंवा अंडरग्राऊंड युटिलिटी विजेच्या काही लाईटी त्यांनी तोडल्या असतील, काय पाण्याचे कनेक्शन तोडले असतील, ते जोडले पाहिजे, ते या ठिकाणी तोडलेले आहेत। काम करणाऱ्या लोकांकडे का ग्लोव्ज नाही आहेत या ठिकाणी, सेफ्टी इन्स्ट्रुमेंट ते का नाही आहे? आणि परत आलेले अधिकारी काय सगळे आम्हाला ते यांची बाजू घेऊन सांगतायत, नाही ते करणार आहेत, ते अरे केलं का नाही हे सांगा, करणाऱ्याचा काय विषय आहे? आता आम्ही आल्यानंतर ते करणारच आहेत। त्यामुळे आम्ही परत सोमवारी किंवा मंगळवारी आमच्या शिष्टमंडळासह अंबाजी मयुरी मॅडमची परत कळवा प्रभाग समितीमध्ये भेट घेणार आहोत। 5 प्रभाग समित्यांचा चार्ज त्यांच्याकडे आहे, नाहीतर आम्हाला नाईलाजानं म्हणायला लागेल की या नालेसफाई नाही तर ही हातसफाई चालवली आहे आणि याला महानगरपालिकेच्या सहकार्याने या ठिकाणी चालू आहे, तुम्ही जर जनतेचं ऐकत नसाल। महाराष्ट्र बोर्डाचा 10वीचा निकाल आज जाहीर झाला आहे। निकालामध्ये पुन्हा एकदा मुलींनीच यंदा बाजी मारली आहे। दुपारी 12 वाजल्यापासून विद्यार्थी अधिकृत वेबसाईटवरती निकाल पाहण्याकरिता वाट पाहत होते। घड्याळात 1 वाजताच मुलांच्या चेहऱ्यावरती आनंदाची लहर उमटलेली पाहायला मिळाली। ज्यावेळी मुलींचाच निकाल मुलांपेक्षा चांगला लागला आहे। महाराष्ट्र बोर्डाचा 10वीचा निकाल आज दुपारी 1 वाजता जाहीर झालेला आहे। ठाणे जिल्ह्यात मुलींनी पुन्हा एकदा उत्तम असे यश संपादन केलं आहे। तर यावर्षी 94.10 विद्यार्थी उत्तीर्ण झाले। यामध्ये मुलींचा अधिक समावेश आहे, तर विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाईटवरती जाऊन आपल्या निकालाची शहानिशा केलेली आहे। तर निकाल पाहताच मुलींच्या आणि मुलांच्या चेहऱ्यावरती एक आनंद वेगळाच पाहायला मिळाला। मुलांनी आपल्या पालकांसह आणि शिक्षकांसह एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने जल्लोष केला आहे। ये बेटा इकडे बेटा डान्स कर डान्स कर डान्स कर डान्स कर डान्स कर 1 2 3
अरे खुश झाली टीचर 57 मध्ये या ना सगळ्यांनी कोण हे सांगतो और हिंदी में 85। अरे सिखाया किसने? हेलो रेडी 1 2 3 1 2 3 1 2 3 काय फोटो मध्ये दिसत नाही नाही इकडे नाही मुलं या आता मुलं या जवळ या मुलं या मुलं आतमध्ये जाऊन दे आतमध्ये जाऊन दे थँक्यू तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.